मला एवढंच सांगायचंय, झालं एवढं बास झालं. आता माझ्याच्यानं हे सगळं सहन होत नाही. माझ्या जगण्यात काही अर्थ उरलेला नाहीच आहे. आता जगतोय ना, तेही एक मरणच की. मला मोकळं करा. मी तो निर्णय घेऊनच आलो. एकच सांगतो, त्यातलं एक अक्षरही मी कुठं बाहेर बोलणार नाही. पण या क्षणापासून मी तुमच्या बरोबर कुठल्याही कृत्यात भाग घेणार नाही. हा माझा निर्णय आहे, दॅट्स फाईन. मी तुमच्यापासून वेगळं व्हायचं ठरवलं. आमची दगाबाजी आहे सुनील, पण मी स्वतःशी तर दगाबाजी करू शकत नाही. तेरी तो रॉकी, अनवर, तुम्ही तुमच्या कामाला जा. सुन्या, ए सुन्या, अरे आत येऊन बैस ना. नाही, इथं ठीक. मला माझं आयुष्य नव्यानं सुरू करायचं. पूर्वीचं सगळं विसरायचं. आईला, गीताला तर मी सांगू शकत नाही, पण किमान इथून कुठेतरी दूर जाऊ एक साधं सरळ आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करायची इच्छा. जमल्याच. खरंच प्रदीप, सुनीलला आता नाही कोणी रोखू शकत. त्याचे निर्णय ठरलेले आहेत. ठीक आहे, मी नाही तुला अडवणार सुनील. गो अहेड, विश ऑल द बेस्ट. प्रदीप, ते घेऊन ये इकडे. सुन्या, नव्यानं आयुष्याला सुरुवात करतोयस, गरज लागेल. हे घे. मला हेही नकोय. ठीक आहे, चालतो मी राघव. सावकाशवर लागेल. थँक्स. तुम्ही पुढे जा. ही काय पिण्याची वेळ आहे? सॉरी बॉस. मजा नाईलाज झाला. का केलं हे सगळं? फेकून द्या पाण्यात. मला वाटतं हेच काहीतरी 10-10:15 सुमारास आपण सुनीलकडे गेलो नाही? हेच खुश 10-10:30 बजे. तिथून बाहेर पडलो, लकी मध्ये गेलो, चहा घेतला. कल हमारे साथ उसने चाय भी पिया साहब. आणि सिगरेट घ्या. आणि तिथे मला म्हणाला मला काही पैसे पाहिजे. 50 रुपया. इसे तो लिए कल. म्हटलं कुठे जायचं असेल ठीक आहे.
तर पैसे दिले, तिथून काही टपरीवर आलाच नाही. मला वाटलं घरी गेला असेल. सकाळी आई आल्या, मला म्हणाले, अरे सुनील रात्री घरी नाही आला. म्हटलं ठीक आहे, येईल, काही लहान आहे का तो? म्हणलं नाही, मला भीती वाटते, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. मी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला, पण म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर आपण जाऊया. आणि मग त्यांना घेऊन इथं आलो. नाही काय? हो, रात्री तो गेला आणि मला उगीच असं असं वाटायला लागलं. बसल्या बसल्याच मला झोप लागली आणि आणि उगीच सुनेचे आवाज ऐकायला यायला लागले. आई, आई, मी बुडतोय ग, मला वाचव. मला 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 कळेना, मी स्वप्नात आहे, मला भास होत आहेत का मी प्रत्यक्षात काही पाहते. सगळी रात्र मी तशी तळमळत काढली आणि सकाळी मी यांच्याकडे आली. हो, रडतंय काय? सुनील घेऊन होती हो. कोण आपण? मी गीता, सुनीलची भावी. थांबा, रडू नका. साहेब, मला सुनीलला बघायचंय, अखेरचं. तुम्ही पाहू शकाल, दुःख आवरू शकाल. हो. चला. रंगले नवे नवे स्वप्न आज लोचन. आई, आई, सुनीलचं हे कळल्यापासून ती बोलली नाही आणि रडलीही नाही. आई, तुमचा सुनील केला हो, परत कधी न येण्यासाठी. आता हे जन्मभर भोगायचं तुम्हाला, मला
कुशीत शिरून मला मोकळेपणे रडायचं. मला तुमच्या कुशीत शिरून रडायचं आई. आई सगळं अपुरं राहिलं. त्याची सून त्याचबरोबर तुझी माझी. हे चित्र बघपुरे शेवटी अपुरंच राहिलं. आई